नमो नमः. आज आपण संख्या हा अतिशय महत्त्वाचा घटक घेणार आहोत की ज्याचा उल्लेख इयत्ता 9वी-10वीला सुद्धा खूप प्रकर्षाने येतो आणि त्याचा प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये विचारला जातो. तर कती अशा पद्धतीने प्रश्न विचारतात किंवा पुढे पण तुम्हाला जे उदाहरणं येतील त्याच्यामध्ये कळेल की कशा पद्धतीने वापरतात ते. तर संख्या आपण बघणार आहोत आज. तुमच्या पुस्तकामध्ये संयुक्त संस्कृत आणि संपूर्ण संस्कृतच्या पुस्तकामध्ये अशा संख्या एक तक्ता दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून नपुसकलिंगी संख्यांचा उल्लेख आहे. नपुसकलिंगामध्ये एकम, द्वे, त्रीणी आणि चत्वारी हे महत्त्वाचं आहे. बाकी पंचपासून पुढच्या सगळ्या संख्या एकाच लिंगात चालतात, त्याच्यामुळे त्याच्यात काही फरक पडत नाही. विभक्त्या जरी वेगवेगळ्या असल्या तरीसुद्धा लिंग मात्र बदल होत नाही. फक्त 1 ते 4 मध्ये मात्र लिंग बदल होतो. आता इथे काय म्हटलेलं आहे, एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी या चारही संख्या ज्या आहेत त्या इथे नपुसकलिंगी वापरल्या आहेत. म्हणजे सगळीकडे एकम येईल असं नाही. जर पुस्तिका असं म्हणायचं असेल आपल्याला तर एका पुस्तिका असं म्हणावं लागेल. जर आपल्याला म्हणायचं असेल कंदुकहा तर एकहा कंदुकहा असं वापरावं लागेल. आणि क्रीडनकम असं वापरायचं असेल तर एकम क्रीडनकम असं वापरावं लागेल. म्हणजेच विशेषानुसार विशेषणामध्ये जसा बदल होतो ते हे संख्या विशेषणच असल्यामुळे हे संख्या विशेषणसुद्धा विशेषानुसारच चालतं आणि त्याच्यामध्ये तोच बदल होतो. आता ही सगळी संख्या विशेषणं आहेत ती तद सर्वनामाप्रमाणे चालतात. म्हणजे तद सर्वनामाला जे प्रत्यय लागतात ना ते सगळे या संख्या विशेषणांना लागतात. एकम हे जे संख्या विशेषण आहे ते फक्त एकवचनी चालतं. पहिला जो तक्ता आहे ना, हे देव, वनमाला वगैरे आपण जे शब्द बघितले त्याच्यामध्ये आपल्याला एकवचन, द्विवचन आणि बहुवचन असे 3 तक्ते लिहितो आपण सलग आणि मग विभक्तीचा तक्ता असतो. तर त्याच्यामधलं एकवचन जे आहे तेच फक्त एकम या विशेषणाला येतं. त्याचं कारण एकम ह्याचं एकच वचन होऊ शकतं, द्वेचं फक्त द्विवचन होऊ शकतं. म्हणजे त्याचं एकवचन आणि बहुवचनाचा तक्ता येतच नाही. आणि 3 पासून मात्र बाकी सगळ्या संख्या पुढच्या जेवढ्या काही अगणित ज्या काही असतील त्याचं फक्त बहुवचन येतं, त्याचं एकवचन आणि द्विवचन येऊच शकत नाही. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एकम, द्वे, त्रीणी आणि चत्वारी ह्याच्यामध्येच लिंग बदल होऊ शकतो आणि त्याच्याप्रमाणे रूपं वेगवेगळी होऊ शकतात. पण पंचपासून पुढच्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्याच्यामध्ये लिंग बदल होत नाही. आता या ज्या संख्या आहेत त्या 3 प्रकारे वापरतो आपण संस्कृतमध्ये. एक म्हणजे विशेषणाच्या स्वरूपात, मी आत्ता तुम्हाला सांगितलं जसं एका पुस्तिका इथे विशेषण वापरलं आहे, संख्या विशेषण. आणि आवृत्तीवाचकाच्या स्वरूपात वापरतो. म्हणजे एखादी क्रिया किती वेळा घडलेली आहे ते सांगण्यासाठी. आवृत्ती म्हणजे पुन्हा 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 ती घडलेली असेल किंवा एक वेळा घडली असेल तर ते सांगण्यासाठी किती वेळा घडली आहे ती क्रिया ते सांगण्यासाठी म्हणून आवृत्तीवाचकाच्या स्वरूपात सुद्धा संख्या वापरतात. आणि क्रमवाचकाच्या स्वरूपात संख्या वापरतात. आपण क्रमांक म्हणतो ना, क्रम सांगणारा अंक. कितवा आलेला आहे, कितवी मुलगी. एका रांगेमध्ये जर 10 मुलं असतील तर कितवा मुलगा आहे, कितवा जो आहे शब्द त्या अर्थाचं म्हणजे क्रमवाचक. म्हणजेच विशेषण, आवृत्तीवाचक आणि क्रमवाचक अशा 3 प्रकारे ही संख्या वापरली जाते संस्कृतमध्ये. 3 उदाहरणं दिलेली आहेत मी इथे मुद्दाम. एकहा बालका, पहिल्या वाक्यामध्ये ना सगळे उपयोग आलेले आहेत. एकहा बालकहा, इथे एकहा गुणविशेषण आहे. म्हणजेच गुणविशेषण ह्याचा अर्थ संख्या विशेषण आहे ते, पण कती बालकहा म्हणजे संख्या विशेषण वापरलेलं आहे तिथे. गुणविशेषण नाही म्हणता येणार त्याला, संख्या विशेषण वापरलेलं आहे. विशेषण म्हणून वापरलं आहे हे महत्त्वाचं. त्रिवारम कक्षायाम प्रथमः क्रमांकः लभते. 3 वेळा ह्याच्यासाठी त्रिवारम, कतिवारम, त्रिवारम असं म्हटलेलं आहे. 3 वेळा तो आपल्या वर्गामध्ये पहिला क्रमांक त्यांनी मिळवला. प्रथमः क्रमांकः, सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये कितवा आला तर प्रथमः क्रमांकः लभते. एकः बालकः त्रिवारम कक्षायाम प्रथमः क्रमांकः लभते. या वाक्यामध्ये एकः हे विशेषणाच्या स्वरूपात आहे, त्रिवारम हे आवृत्तीवाचकाच्या स्वरूपात आहे आणि प्रथमः हे क्रमवाचकाच्या स्वरूपात वापरलेलं आहे. पुढचं काय उदाहरण आहे, एकः काकः त्रिवारम त्रीणी पाषाणखंडानी घटे क्षिपती. आता इथे मात्र एकः हे संख्या विशेषण आहे, त्रिवारम हे आवृत्ती विशेषण आहे, आवृत्तीवाचक विशेषण आहे आणि त्रीणी
हे परत संख्या विशेषण म्हणून वापरलेलं आहे. त्रिवारम हे आवृत्तीवाचक आहे. पुढचं अहम चित्रकला स्पर्धायां द्वितीयः क्रमांकः लभे. इथे द्वितीय हे काय वापरलेलं आहे, क्रमवाचक वापरलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे पूर्ण जी उदाहरणं आहेत ती व्यवस्थित लक्षात ठेवायची आणि त्याप्रमाणे तुम्ही सराव करायचा. नेहमीप्रमाणे मी सांगते तसं सराव करणं अतिशय गरजेचं आहे या सगळ्याचा. आणि मुख्य म्हणजे हा जो तक्ता आहे तुमचा तो रोज तुम्ही म्हणलात ना तर त्याच्यात डोळ्यात पण बसतं आपल्या की कसं लिहायचं आहे, पैच कसं लिहायचं आहे, षट कसं लिहायचं आहे. षोडशमध्ये ष षटकोनाचा आहे का ष शहामृगाचा आहे आणि तो कसा लिहायचा आहे. पहिला ष षटकोनाचा आहे आणि दुसरा जो ष शेवटचा वापरला आहे तो शहामृगाचा आहे. तर हे छोटे छोटे बारकावे असतात. विसर्ग देणं हे छोटे छोटे बारकावे असतात किंवा पायमोडकात म्हणजे हलंत वापरणं, रफार देणं, हे जे छोटे छोटे बारकावे असतात ते सगळे म्हणून होतात. दररोज जर संध्याकाळी आपण जेवायच्या आधी हे सगळे सुरुवातीला 10च अंक तयार करा तुम्ही, मग पुढच्या आठवड्यात पुढचे 11 ते 20 तयार करा, मग 21 ते 30 तयार करा. अशा पद्धतीने जर टप्प्याटप्प्याने तुम्ही या संख्या तयार केल्यात तर हा सगळा अभ्यास तुम्हाला 10वीपर्यंत उपयोगी पडणार आहे. आणि हे सगळं लिहून घ्या आणि त्याप्रमाणे उदाहरणं तुम्ही स्वतः तयार केली तरीसुद्धा चालतील आणि ती माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरच्या चॅटबॉक्समध्ये लिहा. मी नक्कीच तुम्हाला प्रतिसाद देईन. धन्यवाद.